पाकिस्तान सोबत सुरू असलेल्या तणावाच्या दरम्यान भारतीय वायुदलाचं शक्ती प्रदर्शन, यूपीतील गंगा एक्सप्रेसवरती एअर शो, राफेल, जॅग्वार, मिराज या विमानांचं लँडिंग. पहलगाम हल्ला हा आयएसआय लष्कर-ए तोयबाचा पाकिस्तानचाच कट. एनआयएच्या तपासामध्ये अनेक मोठ्या बाबी उजेडात. दहशतवाद्यांनी बेताब खोऱ्यात हत्यारं लपवल्याचंही समोर. अटारी वाघा सीमा बंद. भारत आणि पाकिस्तानमधील अनेक कुटुंबांना मायदेशी परतण्यामध्ये अडचण. अनेकांच्या डोळ्यात अश्रू. पाकिस्तानला पाठवल्या जाणाऱ्या काश्मीरच्या कुटुंबाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा. कागदपत्रांची शहानिशा होईपर्यंत पाकला न पाठवण्याच्या सूचना. मात्र निर्णय याच प्रकरणापुरता असल्याचंही स्पष्टीकरण. पहलगाम हल्ल्याला पाकिस्तानच जबाबदार. अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांचा ठपका. तपासात पाकिस्तानने भारताला सहकार्य करण्याचं आवाहन. पाकिस्तानने घेतला पंतप्रधान मोदींचा धसका. पाकव्याप्त काश्मीरमधल्या मदरशांना 10 दिवसांची सुट्टी. पाकच्या धार्मिक विभागाच्या प्रमुखांचा निर्णय. पहलगाम हल्ल्याच्या संदर्भात सरकारला समर्थन म्हणजे जनतेच्या भावनांशी खेळ. संजय राऊत यांचा हल्लाबोल. मुंबईतील वेव्स कार्यक्रम आणि बिहार प्रचारामधील मोदींच्या उपस्थितीवरती बोट. नऊ महिन्यांच्या नंतर पूजा खेडकरचं अखेर दर्शन. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर दिल्ली क्राईम ब्रांच कार्यालयामध्ये चौकशीसाठी दाखल. अनेक वेळा नाव बदलल्याचं लंगडं समर्थन. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज पाठवून आणि कॉल करून त्रास देणाऱ्याला अटक. पुण्यातील आरोपी अमोल काळेची पंकजांना कॉल केल्याची कबुली. दिल्लीला अवकाळी पावसाचा तडाखा. द्वारका परिसरामध्ये घरावरती झाड पडून आई आणि 3 मुलांचा मृत्यू. पावसामुळे 122 विमानांचं उड्डाण आणि आगमन लांबणीवर. केदारनाथ धामचं द्वार उघडलं. दर्शनासाठी भाविकांची गर्दी. मंदिरावरती हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.